नमस्कार. सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रदादा सोनवणे आणि उपस्थित सर्व सभापती नगरसेवक यांच्या वतीनं ही पत्रकार परिषद खास आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेचा प्रामुख्यानं मुद्दा हा आहे की काल मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगर परिषदेमध्ये विविध जे टाटा कंपनी असेल, तसेच वेगवेगळ्या प्रांत असतील, तहसीलदार असतील आणि महसूलची सगळी मंडळी यांच्या समवेत एक महत्त्वाची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आमदार सुनील शेळके यांनी कुठल्या लोकांनी काय काय कामं करायची या संदर्भात अतिशय सक्त असे निर्देश दिलेले होते. आणि आपण सगळेच त्या मीटिंग पण आपण आपल्या माध्यमातून सगळ्याच लोणावळ्यातील नागरिकांनी आणि विशेष करून जे पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांनी बघितलेली आहे. कालच्या निर्देशांमध्ये आमदार सुनील शेळके यांनी प्रामुख्यानं लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि महसूलचे जे अधिकारी आहेत त्यांना निर्देश दिलेले होते की लोणावळ्यातील प्रत्येक पूरग्रस्ताचा हा पंचनामा हा त्यांच्या घरामध्ये जाऊन होणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं आज लोणावळा नगर परिषदेने कालच एक पूर्ण टीम तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारे आपण वेगवेगळ्या ठिकाणचे असे 8 ठिकाणं आपण त्याच्यामध्ये व्हेरीफाय केलेली आहेत. आणि त्या 8 ठिकाणी आज आपले जे नोडल अधिकारी, सहनोडल अधिकारी आणि आपले कर्मचारी हे सगळे आज तिथे सकाळपासून पंचनामा करत आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या लोणावळा नगर परिषद आणि नगराध्यक्ष राजेंद्रदादा सोनवणे आणि सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व लोणावळेकर नागरिकांना आणि विशेष करून पूरग्रस्तांना एकच विनंती आहे की आपल्यापर्यंत लोणावळ्याच्या नगरपालिकेतील अधिकारी आपल्या घरापर्यंत येतील. जे जे नुकसान झालंय ते आपण त्यांना व्यवस्थितपणे सांगावं. त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये ते जे फॉर्म भरून घेणार आहेत तोही आपण चेक करा. त्याच्यावरती आपल्या सह्या असतील. पंचनामा जे करणार आहेत त्यांच्या सह्या असणार आहेत. आणि प्रामुख्यानं एक मुद्दा असा की काल आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं सूचना दिल्या होत्या की त्या प्रभागातल्या नगरसेवकांना, जे 2 नगरसेवक असतील त्या प्रभागातल्या नगरसेवकांनी ही संपूर्ण यादी सगळी चेक करायची. त्याच्यामध्ये जर एखादं घर राहिलं असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर ती संपूर्ण यादी चेक करून त्याच्यावरती आमच्या प्रभागातल्या म्हणजे त्या प्रभागातल्या नगरसेवकांची सही घ्यायची. त्यावेळेसच ती यादी फायनल होईल. त्यामुळं कोणीही कुठल्याही पद्धतीनं पॅनिक होऊ नका. एखादं घर चुकून आजूबाजूचं राहिलं त्यांच्याकडून तरीही तिथल्या प्रभागातले नगरसेवक हे ती यादी बघितल्याशिवाय ती यादी फायनल करणार नाहीत. हे आजही होणार आहे, हे उद्याही होणार आहे. भाग काही प्रमाणात मोठा आहे, त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन माहिती टिपणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागेल. एखादं घर जरी चुकून त्यांच्याकडून सुटलं तर तिथल्या प्रभागातल्या नगरसेवकांना त्वरित संपर्क साधा. ते ती यादी बघतील. त्याच्यामध्ये जर काही नाव राहिलं असेल तर परत तो सर्वे तिथं येऊन तो माणूस लोणावळा नगर परिषदेचा करेल आणि त्याच्यावरती प्रभागातल्या नगरसेवकांची सही घेऊन ते फायनल केलं जाईल. त्यामुळे आज आम्ही खास याच्यासाठी आलो होतो की आपले प्रायोरिटी जी होती, सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आपले जे होते कालही ते आम्ही सांगत होतो की स्वच्छ पाणी येणं गरजेचं आहे, आजूबाजूचे रस्ते स्वच्छ होणं गरजेचं आहे आणि जो बाहेर टाकलेला कचरा आहे तो उचलून नेणं गरजेचं आहे की जेणेकरून रोगराई होणार नाही. तिथे आपल्याला औषध फवारणी असेल, पावडर फवारणी असेल ती करणं गरजेचं आहे. ह्या सगळे मुद्दे आपण आज हाताळतोय. पण शेवटचा जो मुद्दा आहे की लोकांना जे नुकसान झालंय त्याची भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे पंचनामे गरजेचे आहेत. आणि या पंचनाम्याची एक जी रचना आहे ती आम्ही काल दिवसभर बसून तीच करत होतो. माननीय आमदार महोदयांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या पद्धतीनं ते फॉर्म, तो फॉर्मॅट आणि ते सगळं बनवण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने ते टीम तयार करण्यात आलेले आहेत. जरी चुकून कोणाचं काही घर राहिलं, एखादा भाग राहिला, एखादा क्षेत्र कुठलं त्या पंचनाम्यामध्ये यायचं राहिलं तरी काळजी करू नका. तिथल्या प्रभागातल्या नगरसेवकांच्या सह्या झाल्याशिवाय ते फायनल होणार नाही. तुम्ही व्यवस्थितपणे जी जी माहिती असेल ती टाका. कोणीही आपल्याकडे त्यावेळेचे फोटो मागितले तर आपण त्वरित लोणावळा नगर परिषदेशी संपर्क साधावा. कारण जे नुकसान झाले त्याचे फोटो किंवा ते काही येणार नाही. आपण जी तोंडी माहिती सांगाल त्याप्रमाणे हे सगळी माहिती त्याच्यावरती
अधोरेखित केली जाईल, याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. दुसरा मुद्दा म्हणजे जो आमदार महोदयांनी सांगितला होता की आधार कार्ड, पॅन कार्ड त्या संदर्भामधली जी माहिती आहे ती सभापती धनंजय काळोखे हे देतील. त्यानंतरचा तिसरा मुद्दा म्हणजे की आज हे सगळे पंचनामे झाल्यानंतर जे मी पहिल्यांदाही आपल्याला सांगितलं की नगरसेवकांच्या सह्या झाल्याशिवाय ते पंचनामे फायनल होणार नाहीत. त्यामुळे या पंचनामा अतिशय महत्त्वाचा, एखादा भाग जरी राहिला तरी तो आपण त्यामध्ये ॲड करू. आता आपण बऱ्यापैकी हुडको म्हणजे सह्याद्रीनगर, कैलासनगर, लोणावळ्यातली मुख्य बाजारपेठ असेल, भांगरवाडी भाग असेल, नांगरगाव भाग असेल, तसेच वलवण असेल, खंडाळा असेल, इकडे गवळीवाडा असेल, तुंगारली असेल, की जिथे जिथे जे काही नुकसान झालं असेल त्या सगळ्या नुकसानींचा पूर्ण पंचनामा करून योग्य पद्धतीनं आपल्याला कशी मदत मिळेल हे आपण बघतोय. काल आमदार महोदयांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनं आज आपण लोकांना, पूरग्रस्तांना किट, जे रेशनचं किट आहे ते वाटपाचाही कार्यक्रम आजच आपण सकाळी म्हणजे आता चालू करतोय. ही माहिती आपल्याला देतो. आपल्या घरपोच ते किट पोचवलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन तिथल्या प्रभागातले नगरसेवक हे करतील. माझी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, अतिशय मोठं संकट हे लोणावळा शहरावरती आलेलं होतं. आपण सगळ्यांनी अतिशय धैर्याने या संकटाचा सामना केलेला आहे. आपणही सगळेजण लोणावळा नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहिलेले आहात. सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक हे ज्या परीने जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कृपया आपण आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे, पुढेही आपलं सहकार्य राहील एवढीच आपल्याकडून आशा व्यक्त करतो. आणि जे काही हे पंचनामे होतील याच्यातून जे काही मोबदला जो शासनाच्या नगर परिषदेच्या माध्यमातून दिला जाईल त्याची माहिती आपल्याला कळवली जाईल. फक्त आत्ता पंचनामा करून घेणं गरजेचं आहे, एवढीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आज जी आपत्ग्रस्ती, पूर परिस्थिती आज निवळली. आज लोकांची घरं साफ होत चाललेली आहेत. रोड क्लीन करायचं काम जोरात चालू आहे. तोही भाग आज संपवायचा आमचा विचार आहे. जितक्या लवकर संपवून स्वच्छता कशी राहील, आरोग्याची काळजी किती घेता येईल ही नगरपालिका स्वतः, मी नगराध्यक्ष म्हणून सर्व वॉर्डमध्ये फिरतो आहे. आणि पुढच्या दृष्टीने म्हणजे लोकांना अन्नधान्याचे किट वाटणे, त्यांचे जे पांघरुणाची व्यवस्था, राहण्याची लागणारी अत्यावश्यक गोष्टी आहे त्या व्यवस्थेसाठी सुद्धा आम्ही आता त्या मार्गात आता आहोत आणि लवकरात लवकर ते पूर्ण करू. परत इथं ज्यांचे आधार कार्ड, राशन कार्ड या अशा गोष्टी झालेल्या आहेत त्याविषयी आता आम्ही कॅम्प कधी सोमवारी घेणार म्हणून पुढच्या आठवड्यात लोणावळ्यात कॅम्प घेणार आहोत. तर कुणाचे असे भिजलेले असतील, खराब झाले असतील, वाहून घेतलेले असतील, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, असे आपण तिथं कॅम्प घेऊन इथं नगरपालिकेच्या प्रांगणात, आवारात हे तिथं देण्याची व्यवस्था करणार आहोत. आणि दुसरं राशन वाटपाचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि पंचनाम्याचे काम आजपासून सकाळपासून 10 वाजल्यापासून सुरू झाले आहे. सर्व नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सर्वांनी येणाऱ्या लोकांना आणि आमच्या सहकार्यांना सहकार्य करावं ही विनंती. किराणा किट आम्ही आजपासून वाटप करत आहोत. त्यात साधारण 25 ते 26 वस्तूंचं एक किट बनवलं आहे, जे आता ह्या पूर परिस्थितीमध्ये अन्नही माणसांच्या घरात शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर त्याची काळजी घेऊन आम्ही एक किट तयार केलं आहे, ते आजपासून वाटतं. लोणावळा शहरामध्ये आता ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, मोठं संकट आलेलं आहे, पंचनामे आजपासून चालू केले. पण अंदाजे लोणावळा शहरामधील किती कुटुंब याच्यामध्ये बाधित झाले असेल? आता साधारण 1000 ते 1200 कुटुंब याच्यात बाधित झालेले आहेत साधारण. तरी आता या सर्वेमध्ये आम्हाला तो एक्झॅक्ट आता पंचनाम्यातून कळला. याचा जो इफेक्ट आहे कमीत कमी 7 ते 8 हजार लोकांना याचा इफेक्ट पडलेला आहे. आणि जनरल मार्केटमध्ये कमी 11-12 हजारपर्यंत ही जाऊ शकतं.
त्यात काय झालेलं आहे की आपण पुराचं पाणी तर बघितलेलंच आहे, पण त्याच वेळेस हे पुराचं पाणी वेगवेगळ्या नाल्यांमधून पण गेलेलं आहे आणि ते नाले ओव्हरफ्लो होऊन परत ते त्या बाकीच्या घरांमध्ये किंवा इकडे तिकडे गेलेले आहेत. तर त्याचाही सर्वे आता सगळा होईल की ज्यांचं नुकसान झालंय. जसं तुंगारलीतला बद्री विशाल, समजा तिथे बद्री विशाल फार मोठा एरिया आहे पण अख्खं पाण्याने भरलेलं, त्या सगळ्या गोष्टींचाही विचार याच्यामध्ये केला जातो. किंवा गवळीवाडा झाला, तुंगारली झालं, बस स्टँडचा भाग झाला, असं. आपण जे पंचनामे करणार आहोत ते पंचनाम्यामध्ये म्हणजे आपण काही स्पेसिफाय असंही केलेलं आहे की बाबा कुठल्या कुठल्या गोष्टींचं म्हणजे हे जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर यांचे पैसे तुम्हाला म्हणजे साधारणपणे तुम्हाला म्हणजे ते पकडले जातील की बाबा ह्याचे पैसे तुम्हाला मिळतील. नाही, आता काल आमदार महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की पहिल्यांदा पंचनामा होऊ द्या. पंचनामा झाल्यानंतर मदत आणि पुनर्वसन खातं जे काही असेल त्याच्यामधून असेल, म्हणजे महसूल खात्यातून असेल, लोणावळा नगर परिषदेमार्फत असेल आणि आणखीन वेगळ्या ठिकाणून कुठून असेल, टाटा असेल, तर या सगळ्यांच्या संदर्भामध्ये एक अख्खा सर्वे एकत्र करावा लागणार आहे. पण जोपर्यंत आपल्या हातामध्ये डाटा नाही की किती कुटुंबांचं किती नुकसान झालंय, म्हणजे आता त्या फॉर्मॅट पण असा आहे की त्याच्यामध्ये पडझड झाली आहे, इलेक्ट्रिक वस्तू गेलेल्या आहेत, काही घराच्या किराणा माल गेलेला आहे, आणखीन काही वस्तू गेलेल्या आहेत, तर याचा सगळा डाटा येतो. तो आज कव्हर होईल, सगळा डाटा आज आणि उद्यामध्ये त्याचा पूर्ण डाटा बनेल आणि मग त्यानंतर आपल्याला सांगता येईल की नक्की आपल्याला कशा पद्धतीनं काय काय करता येईल. आणि त्याच्यासाठी मला वाटतं आमदार महोदयांनी एक स्वतंत्र प्रेस पण त्यासाठी ते घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती ते देतील. लोणावळ्याच्या नागरिकांना मी विनंती करतो, या पूरग्रस्त परिस्थितीत सर्वांनी आर्थिक आणि ब्लँकेट्स किंवा अजून काय देता आलं तर लोकांना द्यावेत, ही अशी मी सर्व लोणावळ्याच्या नागरिकांना सर्व भागातील नागरिकांना मी अपील करतो की तुम्ही आम्हाला भरघोस हाताने मदत करावी. मी आता जे सांगितलं त्यालाच अनुसरून विचारतो की असे बरेच जण आहेत की ज्यांना मदत द्यायची आहे, तर बाबा नगर परिषदेच्या माध्यमातून असं कुठं मदत संकलन केंद्र जे असं तुम्ही पुढे केलेलं आहे किंवा म्हणजे तुम्ही ते सर्व संकलित करून त्या लोकांपर्यंत पोहोचवतात अशी काही व्यवस्था आहे का? आता आम्ही स्टीलमध्ये नगरपालिकेच्या खालच्या स्टीलमध्ये एक कक्ष उघडलेला आहे. अतिवृष्टीमुळे जो लोकांनी तिथं यावं, तिथं नोंद करावी, कुणाला चेक द्यायचे, कुणाला धान्य द्यायचं आहे, कुणाला कपडे द्यायचे आहेत, कसं काय, तर तिथं संकलनासाठी आम्ही माणसं बसवलेली आहेत, तर तिथं दिलं. अध्यक्ष, हा बोला. हे तुम्ही ज्यांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी आम्ही विचारतो की बाबा एखादा XYZ व्यक्ती आहे त्याला काहीतरी मदत द्यायची आहे, त्याला त्या पूरग्रस्तांपर्यंत ती मदत पोहोचवायची आहे, परंतु तो डायरेक्ट न देता बाबा नगर परिषदेला त्याने आणून दिलं, मग नगर परिषदेच्या माध्यमातून तेच ते इथं जर स्टीलमध्ये आमचे माणसं बसलेली आहेत तर तिथं आणून द्या, मग आम्ही ते पूरग्रस्तांना पोचू. काही संस्थांना हे आव्हान कोणी संस्था ज्या NGO आहेत, संस्था आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना डायरेक्शन देऊ, तुम्ही असं वाटा, किंवा आमच्या हाताने आमच्याकडे दिलं तर आम्ही वाटू. पण एकाला 3-3, 4-4 किट न मिळता सर्वांना मिळावं ही आमची अपेक्षा आहे की सर्वांना भेटलं तर सर्वांची घरं मार्गी लागतील. खरं तर हे जे एवढं मोठं प्रमाणात जे डिझास्टर झालेलं आहे त्यामुळं थोडंसं आपली व्यवस्था आहे ती थोडी विस्कळीत झाली, म्हणजे कचरा वगैरे, त्यामुळं थोडंसं एक प्रॉब्लेम झाले. तर लोकांसाठी म्हणजे आजारी पडण्याची शक्यता हे आहे, तर लोकांसाठी मेडिकल कॅम्प किंवा काय असं काही आपल्या नियोजनामध्ये आहे का? जाकीर माननीय आमदार साहेबांनी मला सूचना केले होते का बाबा जे आपले जेव्हा सगळे शिफ्टिंग झाल्यानंतर ते एक मेडिकल कॅम्प घ्यायचं आहे. त्यासाठी मी LNT आणि साधू वासवानी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला होकार दिलेला. सोमवारी आम्ही ते कॅम्प जिथं जे एरियामध्ये जे झालेलं नुकसान त्या एरियामध्ये आम्ही ते कॅम्प लावणार आहे. तिथे लोकांना ते आम्ही आरोग्य सुविधा द्यायचे प्रयत्न करणार आहे. खरं तर अजून एक प्रश्न आहे, म्हणजे आपण डिझास्टर बाबत बोलत आहोत त्यामुळे म्हणजे आपण सध्या पूरग्रस्तांकडे आपण हे करून चाललेलो, परंतु आपल्याकडे पांगोळी आणि रस्टिक हायलँड या ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे. खरं तर पांगोळीत काय हे नाही, परंतु रस्टिक हायलँडमध्ये जे लँडस्लाईड झाले त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचा जीव गेलेला आहे. तर त्या संदर्भात आपण नगर परिषदचे जे लँडस्लाईड झालेले तिथं नक्की नगर परिषद जे मदत कार्य करते ते नक्की कुठल्या स्टेजवरती आहे आणि भविष्यात आपल्या काही त्या संदर्भात काय? लँड जो रस्टिक हायलँडचा भाग आहे तो अति उंच आहे
आणि तिथं डोंगर सर्व घसरलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बंगल्यांची पडताळली, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. तिथं तुम्ही बंगले खाली करा म्हणून अशा नोटिसा आपण पाठवलेल्या आहेत शिओनच्या माध्यमातून. आणि तो भाग जो राहण्यालायक नाही त्यांना आता नोटिसा दिलेल्या आहेत आम्ही, आणि त्याविषयी आमची टीम काम करते. त्याच्यातून ते एक म्हटलं तरी सांगा. आणि तिथं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की आपली संपूर्ण टीम तिथंही अतिशय म्हणजे खराब वातावरणामध्ये काम करत होती. त्याच्यामध्ये मलबा इतका आलेला आहे की म्हणजे 2 मला वाटतं किलोमीटरपर्यंतचा भाग खचलेला आहे. सभापती त्याच्यासाठी माहिती देतील काय काय झालं आहे ते. पण आपल्या टीमने अतिशय कष्ट करून तिथं एक बॉडी रिकवर केलेली आहे. दुसऱ्या एका बॉडीच्या संदर्भामध्ये परत एकदा प्रयत्न चालू आहे. ती रिकव्हर तुमच्याकडे आले त्याची माहिती द्या. आणि दुसरं म्हणजे आपल्या पांगोळीला जे आहे स्मशानभूमी जी आपली होती नगर परिषदेची ती सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे होतेची नव्हती झालेली आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे कसं काय पद्धतीने आता पुढे आम्ही तिथे सर पोकलन JCB आणि डंपर या साईने तो पूर्ण मलबा काढण्याचं काम आमचं युद्धपातळीवर चालू आहे. आणि जी काही स्मशानभूमी आता जी हे झालेली नादुरुस्त त्याचंही आम्ही प्रक्रिया चालू करत आहोत नगरपालिकेच्या मार्फत. आणि रस्टिकलाही सुद्धा तेच मलबा काढून बॉडी रिकवर झालेल्या आहेत त्या, तर तिथलाही मलबा काढण्याचं काम चालू आहे युद्धपातळीवरती. म्हणजे जी ऍक्च्युली आपल्याकडे देखील म्हणजे तुंगटी भागामध्ये सुद्धा जो बद्री विशाल सोसायटीचा जो भाग आहे खरं ते आता कारण शोधायची वेळ आता नाही, ते नंतर शोधता येतील किंवा कारणे विचारता येतील नंतर. परंतु आता त्या ठिकाणी किती नुकसान झालेलं आहे काय सांगणार नाही, कारण त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बद्री विशाल सोसायटीमध्ये पाणी शिरलं. बद्री विशालमध्ये पाणी भरपूर शिरल्याचं, पण त्याच्यामध्ये तरी पण 20-25 घरांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता जाऊन त्याशी चौकशी केली. आता उद्या परत जाऊन त्यांचं पंचनामा करून घेऊ आपण. आज महत्त्वाचा मुद्दा जो होता तो पंचनाम्याच्या संदर्भामध्ये आणि ह्या किट वाटप असेल, परत वेगवेगळे कॅम्प असतील त्या संदर्भामध्ये सगळ्यांनीच माहिती दिलेली आहे. आमचे सर्व सहकारी हे आत्ता एक वेगवेगळ्या प्रभागामध्ये सगळेजण काम करतात आहेत आणि पंचनामा करून घेतात आहेत. त्यामुळं आज जेवढे उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आज ही प्रेस घेतलेली आहे नागरिकांना आव्हान करण्यासाठी. आता याच्यामध्ये काही भाग असे आहेत की जे पूरग्रस्त पण आहेत आणि काही नाल्यांमधून पण आपत्ती झालेली आहे की बद्री विशाल गवळीवाड्याचा काही भाग असेल, वलवण असेल, खंडाळा असेल, हेही भाग तसे याच्यात आलेले आहेत. त्यांचाही सर्वे हा सगळा व्यवस्थित होईल आणि हा सगळा डाटा एकत्र झाला की मग आपल्याला महसूल आणि टाटा आणि नगर परिषद अशी मिळून काय मदत करता येईल ती आम्ही नक्कीच करू. आपण सगळे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं आभार.